सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार। पदभार स्वीकारण्याआधी देवदर्शन आणि अभिवादन मंत्रालयात उपमुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेणार। आज दुपारी 12 वाजता मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक। उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार लावणार हजेरी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेली मंत्रिमंडळाची ही पहिलीच बैठक। रोहित पवार आज विमान अपघातासंदर्भात बोलणार। संध्याकाळी 4:30 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी पत्रकार परिषद। शरद पवार पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल, प्रकृती सध्या स्थिर। शरद पवार यांना व्हायरल इन्फेक्शनमुळे शरद पवार यांना खोकल्याचा त्रास। शरद पवारांना उपचारासाठी बारामतीहून पुण्याला आणलंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शरद पवारांच्या भेटीला रुबी रुग्णालयात पार्थ पवार आणि जय पवारही उपस्थित। मंत्री दत्तात्रय भरणेंच्या चिरंजीवाचा विजय। श्रीराज भरणे यांचा दणदणीत विजय। इंदापूर तालुक्यातील बोरी गणातून विजयी श्रीराज भरणेंचा तब्बल 9,776 मतांनी विजय। रत्नागिरीच्या दापोली खेड मंडणगडमध्ये शिवसेनेचा दणदणीत विजय। विकासाच्या कामावर मतदारांचा शिक्कामोर्तब। विजयानंतर मंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया। सिंधुदुर्गच्या कुडाळ मालवण तालुक्यात शिवसेनेला 50,000 मतं तर भाजपला 11,000। आमच्यावर विश्वास दाखवलेल्या मतदारांचे आभार। माजी आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया। मुळशीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व। 2 जिल्हा परिषदेसह 3 पंचायत समितीवर बाजी मारले। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मुळशीत राष्ट्रवादीने अपेक्षित वर्चस्व संपादन केलंय। रायगडमध्ये मिळालेलं यश अजितदादांना समर्पित। निवडणुकीतील यश पाहण्यासाठी दादा हवे होते। निवडणुकीच्या यशानंतर अदिती तटकरे भाऊक। बारामतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश। जिल्हा परिषदेच्या 6 जागांवर राष्ट्रवादीला यश। समाजवादी पक्षाने धाराशिव जिल्ह्यात खातं उघडले। जिल्हा परिषदसाठी बहीण तर पंचायत समिती गणातून भाऊ विजयी। मंगळूर जिल्हा परिषद गटातून सीमा रोचकरी। आरळी पंचायत समिती गणातून कृष्णा रोचकरी विजयी। बारामती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या विजयी उमेदवारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट। यावेळी कार्यकर्त्यांकडून अजित पवार अमर रहेची जोरदार घोषणाबाजी। विजयी उमेदवारांनी घेतले सुनेत्रा पवारांचे आशीर्वाद। सांगलीच्या निंबवडे जिल्हा परिषद गटात भाजप उमेदवार माधवी पडळकर विजयी तर शिवसेनेच्या उमेदवार विद्या मोटेंचा 980 मतांनी पराभव। पडळकर या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी। पाटण तालुक्यात शिवसेनेचा दणदणीत विजय। पाटणचा विजय शिंदेंना वाढदिवसाची भेट। पाटणमधील विजय जनतेला समर्पित। मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य। कोल्हापूरमध्ये भाजपचे आमदार राहुल आवडे यांची कन्या सानिका आवडे विजयी। सानिकाच्या रूपानं आवडे कुटुंबियांची 4थी पिढी राजकारणात सक्रिय। पोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून सानिका विजयी। सिंधुदुर्गात महायुतीनं मारलीय मुसंडी। विजयी उमेदवारांनी घेतलीय मंत्री नितेश राणेंची भेट। कणकवलीतील ओम गणेश बंगल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी आहे। सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी संभाव्य उमेदवार समजल्या जाणाऱ्या भाजपच्या दुर्गा अंकुशराव विजयी तर पंढरपुरातील गोपाळपूर गटातून दणदणीत विजय। छत्रपती संभाजीनगरातील फरदापूर गटातून माहीन मुलतानी यांचा दणदणीत विजय। माहीन या भाजप अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांच्या कन्या आहेत। सिल्लोडमध्ये मतमोजणी केंद्रावर विजयी समर्थकांकडून हुल्लडबाजी। यावेळी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। सांगलीच्या शिराळ्यात भाजप आमदार सत्यजित देशमुखांची कन्या विजयी। कोकरूड जिल्हा परिषदमध्ये साई तेजस्वी देशमुख विजयी तर अजित पवारांचे राष्ट्रवादी उमेदवार विनोद पन्हाळकर यांचा पराभव। सांगलीमधील सदाभाऊ खोत यांच्या सूनबाई मोहिनी खोत यांच्या जिल्हा परिषद निवडणुकीत दणदणीत विजय। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे भाजप आंधळी गटातून विजयी तर 18,000 मताधिक्यांनी विजय मिळवलाय। सांगलीमधून रयत क्रांती पक्षाच्या मोहिनीताई सागर खोत बांगणी जिल्हा परिषदेमधून विजयी। मोहिनी खोत या आमदार सदाभाऊ खोत यांच्या सूनबाई। सिंधुदुर्गच्या गावनळे जिल्हा परिषद मतदारसंघातून शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार दीपक नारकर विजयी तर ठाकरे सेना आणि मवियाचे उमेदवार सखाराम खोचरे पराभूत। सांगलीच्या खानापुरात शिंदे सेनेची जोरदार मुसंडी। आमदार सुहास बाबराणी भरघोस विजयानंतर ठोकला शडूळ। जिल्हा परिषदेच्या 4 आणि पंचायत समितीच्या 8ही जागांवर शिंदे सेनेचे उमेदवार विजयी। नवी मुंबईतील उरणमध्ये मवियाचा सलग दुसरा विजय। जासई पंचायत समिती गणातून शेकाप मवियाच्या निर्मला घरत
आणि विंधणे पंचायत समिती गणातून शेकाप उमेदवार प्रियंका मढवी विजयी. सिंधुदुर्गात मंत्री नितेश राणेंनी पेढे भरवत विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलंय. भाजपचा विजय असो, राणेसाहेबांचा विजय असो, कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणा. सांगोल्यात जवळा जिल्हा परिषद गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अतुल पवार विजयी, तर माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांचे पुत्र यशराज साळुंके पराभूत. साताऱ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय, उमेदवार शुभांगी जाधव आणि गणाला पवार यांचा दणदणीत विजय. दिवंगत अजितदादांना हा विजय समर्पित, उमेदवारांच्या भावनिक प्रतिक्रिया. पुण्याच्या मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो डोक्यावर घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना अनावर, गुलाल उधळून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा जल्लोष. सिंधुदुर्गात महायुतीचा जल्लोष, ढोल ताशा डीजे लावत गुलाल उधळत महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष. माळशिरस तालुक्यात खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांना मोठा धक्का. अर्जुनसिंह मोहिते पाटील आणि जीवन जानकर यांचा पराभव. पनवेलमध्ये वावंजे पंचायत समितीवर भाजपच्या उमेदवार आरती काटे विजयी, तर पंचायत समिती चिंद्रनवर भाजपचे उमेदवार अंकुश खैर विजयी. भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष. मंगळवेढा तालुक्यात दामाजी नगर जिल्हा परिषद गटातून भाजपचे रमेश भांजे विजयी, तर पंचायत समिती गणातून एक भाजपचा तर एक तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा उमेदवार विजयी. भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष. छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष. सिल्लोडमध्ये अजिंठा जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे उमेदवार नासेर सय्यद हुसेन विजयी. मालमत्ता कर थकबाकीदारांना केडीएमसीचा कडक इशारा. विविध उपाययोजना करून 500 पैकी 300 कोटींची कर वसुली. थकीत रकमेचा भरणा करा, अन्यथा मालमत्ता जप्ती अटळ, महापालिकेचा इशारा आहे. धाराशिवच्या पारांडा मतमोजणी केंद्र परिसरात कार्यकर्त्यांचा जल्लोष. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचे कार्यकर्त्यांचा जल्लोष. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शरद पवारांची रुग्णालयात भेट घेतली आहे. शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. शरद पवारांची प्रकृती सध्या स्थिर. सोलापुरातील बार्शीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. बार्शी तालुक्यातील भाजप 1 जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समिती निवडणुकीत विजयी मिळवल्यानंतर जल्लोष. मावळमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. अजित पवारांची फ्रेम हातात घेऊन अमर रहे अजितदादा अमर रहे अशी घोषणाबाजी. कोल्हापुरातून काँग्रेसच्या विजयी उमेदवारांकडून जल्लोष. आमदार सतेज पाटलांच्या कार्यालयाच्या समोर गुलालाची उधळण करत जल्लोष. कार्यकर्त्यांनी सतेज पाटलांना खांद्यावर घेऊन ठेका धरलाय. मुंबईच्या महापौरांची 11 फेब्रुवारीला अधिकृत घोषणा. तब्बल 44 वर्षांनी मुंबईत भाजपचा महापौर बसणार. रितू तावडे 11 फेब्रुवारीला अधिकृतपणे महापौरपदी विराजमान होणार. नागपूर महानगरपालिकेचा महापौर उपमहापौर पदग्रहण सोहळा पार. नीता ठाकरेंनी महापौर पदाचा पदभार स्वीकारलाय. लीला हातीबेड यांनी उपमहापौर पदाचा पदभार स्वीकारलाय. जालन्याच्या महापौरपदी वंदना मगरे यांची निवड. वंदना मगरे यांनी आजच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारलाय. इचलकरंजीत महायुतीचे महापौर उपमहापौर निवड बिनविरोध होण्याची शक्यता. शिवशाहू आघाडीचे महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार माघार घेणार. लातूरच्या कामखेडा जिल्हा परिषदेत चुरशीची लढत. काँग्रेसच्या आशा भिसेंचा विजय तर सरिता भिसेंचा 2 मतांनी पराभव. सरिता भिसे आशा भिसेंच्या थोरल्या जाऊबाई. लातूरात जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचे 5 उमेदवार विजयी. हा विजय अजितदादांना समर्पित. उमेदवारांच्या विजयावर आमदार संजय बनसोडेंच्या प्रतिक्रिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीतून मुंबईत परतले. मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 23 फेब्रुवारीपासून मुंबईत सुरुवात. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील कामकाजाचा कालावधी निश्चित केला जाणार. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी सेशन कोर्टात महत्वाची सुनावणी. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील एकूण 27 आरोपींना सेशन कोर्टात हजर केलं जाणार. सध्याच्या निवडणुका या विचारांच्या निवडणुका नाहीत. निवडणुकीत अनैतिक मार्गाने पैशाचा वापर. माजी खासदार विनायक राऊत यांची शिवसेनेवर टीका आहे. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचाच महापौर बसणार. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय. जिल्हा परिषद निवडणुकीत सत्तेचा विजय सत्याचा नाही. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांना टोला.
अजित पवारांच्या आठवणीने बावनकुळे भाऊक. अजित पवारांनी आपल्यासाठी आयुष्य दिलंय. दादा गेल्यापासून माझी मंत्रालयात जायची इच्छा होत नाहीये. मंत्री बावनकुळेंचं वक्तव्य. त्रिभाषा समिती अहवाल मुख्यमंत्री फडणवीसांकडे सादर. डॉक्टर नरेंद्र जाधव समितीचा अहवाल मुख्यमंत्री मंत्रिमंडळापुढे मांडणार. येत्या शैक्षणिक वर्षापासून अहवाल लागू करा. त्रिभाषा समितीच्या अहवालात सूचना. त्यांना त्रास झाला तर खुर्चीवर बसू देणार नाही. तोंडाला काळं फासू. नगरसेवक महेश गायकवाड यांचा महापालिका अधिकाऱ्यांना सज्जड इशारा. बिल्डरच्या सोयीसाठी रस्ता अडवल्याचा आरोप. अरुंद रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त. पुण्यातील प्रभाग क्रमांक 25 नवनिर्वाचित भाजप नगरसेवक राघवेंद्र बापू मानकर यांचा आदर्श निर्णय. नगरसेवक म्हणून मिळणारे मानधन नाकारले जाणार. तर गरजू रुग्णांसाठी महापौर निधीला वर्ग आहे. भाजपकडून काँग्रेसच्या खासदारांना बदनाम करण्याचा कट. मी काँग्रेसमध्येच राहणार. नांदेडच्या काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य. महाविकास आघाडीचं अस्तित्व लवकरच संपणार. शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटलांचं वक्तव्य आहे. धाराशिव खासदार ओमराजे निंबाळकरांचा गावकीपेक्षा भावकीवर लक्ष. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगरांची ओमराजेंवर टीका. आपली भावजई अर्चना पाटील यांना निवडून आणल्याचा प्लॅन यशस्वी. सलगरांचा आरोप. मुंबई महापालिकेची पहिली महासभा 16 फेब्रुवारीला. विरोधी पक्ष नेता आणि सभागृह नेता जाहीर होणार. स्थायी समिती सदस्यांच्या नावाची घोषणा होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.